झी 24 तास एक पाऊल पुढे. दाभोळकर जे बोलतायत ते योग्य आहे, बरोबर आहे. याचं कारण सांगतो मी. माणसं, जनता जेव्हा देववादी आणि दैववादी होते ना, त्यावेळी देशाचा प्रगती थांबते. कोणते देववादी आणि दैववादी? काय झालंय आज समाजामध्ये? असुरक्षितता आहे, वाढती असुरक्षितता, जीवघेणी स्पर्धा आणि कमी श्रमामध्ये मोठं यश मिळालं पाहिजे. ही जी काही गोष्ट आहे ना, त्यामुळे माणसं दैववादी बनतायत. आणि मग कुणीतरी सांगितलं डुबकी मारा पाप जातं. अरे पाप असं जात असतं तर पाप करण्याचं पाप केव्हाच घेऊन पुन्हा पाप करायला ते सिद्ध झाले असते. याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं, याज्ञवल्क्य ऋषींनी, मी माझं सांगत नाही, की त्यांनी सांगितलं नकळत घडलेलं पाप जातं नदी स्नानाने. पण ही पाप जी आता जी आहेत ती कळत घडलेली की नकळत घडलेली याचं त्यांनी ठरवावं. अभय वर्तक, मला तुम्ही सांगा, तीन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आणि अतिशय महत्वाचे मुद्दे आता डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी उपस्थित केले. ते म्हणजे याच्यातले असल्या राजकारण, बाजारीकरण, व्यापारीकरण याचे आहेत. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, कारण एकीकडे आम्ही मंगळावर यान पाठवायच्या गोष्टी करतो, मंगळावर आपण खाणकाम करून तिथून काहीतरी आणायचा प्रयत्न करतोय, तिथे जीवसृष्टी आहे का शोधायचा प्रयत्न करतोय, सॅटेलाइट लॉन्चिंग टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट करून आपण मिलियन्स ऑफ डॉलर्स मिळवतोय. हार्वर्डमध्ये आज भारत हा विषय शिकवला जातोय आणि आम्ही मात्र इथे बॅकवर्ड आणि फॉरवर्डचे गेम खेळत बसलोय. मला तुम्ही एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. या सगळ्या मागे एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाजाला स्थितिशील ठेवण्यामध्ये किंवा दैववादी बनवण्याचा एक वर्षानुवर्ष, शतकानुशतक परंपरागत चाललेला डाव तर नाहीये? माझा एकदम कशा म्हणजे जो सोपा विषय आहे ना, तो इतका आपण का कॉम्प्लिकेटेड आणि कठीण करतोय असं मला वाटतंय. की एक पहिली गोष्ट, दाकृ सोमनाने ज्या विषयाचं उत्तर साहजिकपणे टाळलं, पाप पुण्य कल्पना आहे की नाही, आहे की नाही, माझा एक वेगळा अँगल घ्या की बाबा आर्यभट्टांबद्दल त्याने उल्लेखच केला नाही. आज ते विदेशातले लोक सॅटेलाइट वरती गेले, जीवाणू शोधले वगैरे वगैरे, त्याच्यापेक्षा प्रगत आपले ऋषीमुनी होते. आर्यभट्टांनी तर पृथ्वीचा व्यास काढून दाखवल्याचे पुरावे आहेत की नाही त्यांनी सांगावं. बाबा भास्कराचार्यांनी शून्याची देणगी दिली की नाही त्यांनी सांगावं. पायथागोरसचा थेरम आमच्या ऋषींनी दिलाय किंवा नाही ते त्यांनी सांगावं. आणि त्याच ऋषींनी जर पापपुण्याच्या बद्दलची गोष्ट सांगितलेली आहे, कुटुंब व्यवस्थेबद्दलची गोष्ट सांगितलेली आहे की जी समाजाच्या रचनेच्या दृष्टिकोनातून ती अत्यंतिक आवश्यक आहे, पाश्चात्य लोकांना ती नाहीच आहे. आई वडील कसले, आईला सांभाळायची आवश्यकता नाही, धर्मग्रंथामध्ये दिलेलं आहे की आईला टाकलं तर पाप लागतं. माझं एक छोट्या छोट्या गोष्टींकडे जाऊया की बाबा त्या कल्पनेचं माझं पूर्ण म्हणणं होऊ द्या की त्या कल्पनेचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो, ही पहिली गोष्ट महत्वाची आहे. दुसरी गोष्ट अशी महत्वाची की मगासपासून आपण बघतोय की कुंभमेळ्यामध्ये डुबकी लावायला फक्त डुबकी लावायला लोक जात नाहीत, कुंभमेळ्यामध्ये जातात. त्याच्या पाठीमागचं जसं एक गंगा स्नान महत्वाचं गोष्ट आहे, त्याचबरोबर तेथे ठिकाणी साधनेसाठी जातात. 40 दिवस लोक बसून साधना करतात. जे लोक साधना करतात त्यांना त्या ठिकाणी येत असलेल्या प्रचितींबद्दल आपण काहीच बोलणार नाही. माझं म्हणणं दुसरा विषय घ्या, त्या ठिकाणी जाऊन लोक दान धर्म करतात. आज तुम्ही मला सांगा 3 कोटी लोक जातात, सरकार नाही जेवायला घालत, कुठनं व्यवस्था होते? मगाशी दाभोळकरांनी सांगितलं 428 कोटी दिले, 428 कोटी दिले. खोटं बोलू नका, तीच बोलत नाही की मुसलमानांना हज यात्रेसाठी 850 कोटी रुपये देता तुम्ही. उत्तर प्रदेश सरकारने म्हणतात ना पैसे खर्च केले, ते पैसे लोकांच्या व्यवस्थेच्या नावाखाली अक्षरशः खाल्लेले आहेत. त्या ठिकाणी जाणारे हायवे जे बनवले 850 कोटी रुपये खर्च करून अख्खा ट्रक आतमध्ये जातोय. आज त्या ठिकाणी शिर्डी देवस्थानचे पैसे म्हणतात विखे पाटील की ह्याला वापरा कुठे दुष्काळग्रस्तांना. हे काही दुष्काळग्रस्तांसाठी पैसे नाही, मंत्र्यांना त्या देवळामधले पैसे खायचेत, हे षडयंत्र आहे. ही गोष्ट आम्ही प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की बाबा ह्याच्या मागची जर आपण धर्मशास्त्राचा जर अभ्यास करणार तर पूर्ण करायला पाहिजे. केवळ पाप पुण्य आहे किंवा नाही एका छोट्याशा गोष्टीवरती दाभोळकर आणि दाकृ सोमन बोलणार आणि त्याच्यामधनं धर्म करोडो लोकांसमोर जाणार असं होता कामा नये. गेला पाहिजे तर पूर्ण सिनारिओमध्ये गेला पाहिजे, कारण धर्म काही असं टकलादू नाही आहे. बसलो तर आम्ही पूर्ण सिद्ध करायला तयार आहोत. आज IITने या ठिकाणी संस्कृत विषय चालू केलेला आहे, कारण एरोडायनेमिक्स बरोबर एरोडायनेमिक्स बद्दल संस्कृत आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेले ग्रंथ आजच्या IITच्या मुलाला कळले पाहिजेत म्हणून IITने चालू केलेला आहे. अभयवर्तक, सनातन संस्था कुठेही संबंध येत नाही. दिस इज गेटिंग व्हेरी इंटरेस्टिंग. हे खूप 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 इंटरेस्टिंग होतं. आता घ्यायचं आहे मला एक ब्रेक. आपण पाहतोय की या चर्चेला अनेक पदर आहेत आणि त्या सगळ्यांचा आपण विचार करणार आहोत. परंतु या पुढच्या आणि शेवटच्या सेगमेंटमध्ये जाता जाता मी एक महत्वाचा प्रश्न जनतेसमोर आणि तसंच माझ्या सर्व या सहकाऱ्यांबरोबर शेअर करणार आहे. बघूया त्याचं उत्तर मिळतंय का. 50च्या वर तालुक्यात लोकांना प्यायला पाणी नाही असं असताना अशा प्रकारचा महाकुंभ मेळ्याचा असा मोठा सोहळा, पापपुण्याचा सोहळा आम्हाला खेळणं परवडणार आहे का?